गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्व? मस्त ना. तर गाईज, सकाळीच प्रशांतजींची तब्येत पण खूप बिघडली होती. आधीच 2 दिवस सुट्टी झाली, त्यामुळे त्या दिवशी ते कामाला गेले. आणि जास्त करून काही व्हिडिओ बनवता आल्या नाही. थोड्या म्हणजे जेवढे भेटल्या तेवढ्या क्लिप्स घेतलेल्या आहेत. सो तेवढ्याच पुढे ॲड केलेल्या आहेत. एंडपर्यंत व्लॉग नक्की बघा, खूप मजा येईल गाईज. शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओची एडिटिंग बघून इतके हसतात की काय Women. काय एवढी घाण ऍक्टिंग आहे माझी. मग करायच लावू नका, मला करायची पण नाही. मग ऍक्टिंग मध्ये एवढं काय माझ्या, एवढं तुम्ही हसताय मला मगाचपासून. काय बोलता? उद्या चण्याची पोळी आणि चपाती द्या. The next day. गाईज, आज प्रशांतजी पण घरी आहे, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे. तर आज 10 मंथ ॲनिव्हर्सरी आहे. सो छोटूसा एक पेस्ट्रीचा केक घेऊन जाते, छोटंसं सेलिब्रेशन करण्यासाठी. काय हो, कशात एवढं बिझी आहात? काय? कशात एवढं बिझी आहात? जे आवाज येते तर आवाज ऐकायला येत नाही तुम्हाला? अहो, मी एक वेब सिरीज बघतोय ज्याचं नाव आहे द सिक्रेट्स ऑफ द शिलेदार्स. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे खजिन्यांचे जे रक्षण करत होते ना, जे शिलेदार्स, त्यांच्या बेसिसवरती आहे. त्यांचे डिरेक्टर आहे आदित्य सरपोतदार सर. सो सगळ्यांनी ही वेब सिरीज बघावी. खरंच छान आहे. खूप माहिती भेटेल तुम्हाला, इन्फॉर्मेशन मिळेल आणि खूप तुमची बुद्धी ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता त्या पद्धतीने ही स्टोरीशी फिरत जाते. सो खूप मजा येते बघायला. सगळ्यांनी बघा नक्की. या सर्वांनी चहा प्यायला मस्त. मग तुला डान्स तर करता येतो ना? अरे कहना क्या चाहते हो? डान्स करता येतं, पण गाणं पण लक्षात आहे, पण हे नाही आहे. आता गाणं लावलं तरच मी नाचणार ना. समझ रहे हो ना? तिकडे चहा होते, तिकडे चहा पिऊन बसलेले आहेत. हॅपी ॲनिव्हर्सरी प्रशांतजी. हॅपी ॲनिव्हर्सरी. 10th month. आज आपली अॅनिव्हर्सरी. म्हणजे तुम्हाला लक्षात नाही? नाही बाबा, मला ना काय तुम्हाला लक्षात नाही अजिबात? विसरलो. कसे विसरू शकता तुम्ही? मग आता काय करू? कसे आहेत यार, एवढं सिरियसनेस. ते मोबाईलमध्ये इतके गुंतलातात की तुम्हाला हे पण लक्षात, आणि त्याच्यावर रिॲक्शन पण नाही तुमच्या. काय तर रिॲक्शन? हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. काय रे ते? अशी रिॲक्शन देऊ? ते काय? हा दर समजलंच नाही तुम्हाला आजला. द्या. काय काय? घ्या. काय? हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. काय इज्जतचा भाजीपालाच करून टाकता सगळा. चला कापा. ठीक आहे, म्हणते यार छोटासा केक आणलाय, ते एवढं वाईट नाही वाटणार. कशाला? यार छोटूसा आणला ना. प्रेमात ना केकची गरज नसते. ऍक्च्युली एकमेकांचा विश्वास गरजेचा असतो. आपली जशी परिस्थिती आहे तसं आपण वागतोय. आणि माताजी म्हणतात, सद्गुरू आपले नेहमी म्हणतात की काय, जैसी भी हो परिस्थिती एक जैसी हो मनस्थिती. मग मनाची स्थिती एक ठेवायची, परिस्थिती आपोआप चेंज होते. आलेले दिवस जातात, परत चांगले दिवस येतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. मग आता काय करूया आपण? कापूया.
कोणाला? केक. हा, ते केक कापे. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू बायको. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू दिशाजी. हॅपी अॅनिव्हर्सरी दिशाजी. अॅनिव्हर्सरी दिशाजी. प्यारी समझ गई. चांगला आहे. बघ किती काय हो प्रशांतजी, परवा रील बनवली तर ती काय सत्यात उतरवतात की काय आता? काय माहित नाही काय झालं ते रीलच खरी करू किती वेळा हागायला झालं काय रे बाबा. किती म्हणजे कॉल येऊन गेले तुम्हाला? कॉल पण आले काय प्रश्न काय सत्यातच उतरवतोस की काय रे. हसताय काय तुम्ही? मग ते रीलचं याच्यात तुम्हाला मला थोडी माहिती रील बनवणार हा काय खरोखरचा होणार आहे ते. काय एक दिवस खाडा झाला माझा, एक काय 2 दिवस खाडा झाले कामाचे. ठीक आहे ना, तब्येत ठीक नसल्यावर होतंय का? पण सरांचे तेवढेच आभार सरांचे की सर मला समजून घेतात. सगळेच सर, माझे सुपरवायझर, माझे BH आहेत ते ब्रँच मॅनेजर, असिस्टंट ब्रँच मॅनेजर सगळ्यांनी मला समजून घेतलं. त्या सगळ्यांचे सरांचे धन्यवाद, सगळ्या माझ्या स्टाफचे धन्यवाद की त्यांनी मला 2 दिवस तरी हे केलं, आराम करायला सांगितलं. खास कर माझ्या दत्ता सरांचे खूप खूप आभार की त्यांनी मला समजून घेतलं. सॉरी पण दत्ता सर की माझ्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम झाला असेल. आणि प्रमोद सरांचे पण खूप खूप थँक्यू की त्यांनी मला समजून घेतलं. पण खरंच सांगतो सर, सिच्युएशन्स अशी होती की मला येताच नाही आलं, त्यामुळे तुम्ही तयारी केलेली पण नाही येता आलं. या ब्लॉगच्या निमित्ताने मी तुम्हाला तेच सांगतोय की कधी कधी असं वाटतं की नाटक वगैरे करतोय, पण नाही, रिअलमध्ये असंच झालं होतं माझं. मी आज सोनोग्राफी करायला जाणार होतो पण थोडं थांबलं म्हणून गेलो नाही, बस फक्त. थँक्यू सर, दत्ता सर पुन्हा एकदा तुमचे, आणि प्रमोद सर तुम्हालाही थँक्यू की तुम्ही मला समजून घेतलं.